ठीक है, हमको कुछ नहीं आ रहा है। ठीक है, आपला प्रोजेक्ट वर्किंग चालू होतं. ठीक आहे. स्क्रीन शेअर करा ना प्लीज. ठीक आहे, स्क्रीन शेअर करायची राहिली, स्क्रीन शेअर करतो. डन. ठीक आहे, हा शिक्षण तर तुम्ही करता. ठीक आहे, आता कॅटेगरीजवर आलो. ठीक आहे, आपला काय error आहे? ठीक आहे, हे झालं. हा सेक्शन झाला, हा सेक्शन झाला टोटल. ठीक आहे, आलो कॅटेगरीजवर. तुम्ही फोटोज आणि व्हिडिओच्या पेजवर आलो. पुढं व्हिडिओ. ठीक आहे, इथं आपल्याला इमेज, ठीक आहे, इमेज बघायला भेटेल. त्याला विथ सेट करून द्या. विथ. ठीक आहे, लेक्चर बघा एकदा. ठीक आहे, त्याला देतो 400 पिक्सल. ठीक आहे, आलो ब्राउझरवर, रिफ्रेश केलं. तर हा कोणती काय चेंजेस नाही जाणार. ठीक आहे, प्राइस आणि ती त्याच्यात. अरे यार, अरे ही पण ॲज इट इज टू कम्प्लीट. कंट्रोल एक्स केलं. ठीक आहे, आपलं फोटोज आणि व्हिडिओच्या पेजवर आलो. ठीक आहे, हा सेक्शन आमच्या खाली. ठीक आहे, विथ इथं इमेज आहे. ठीक आहे, मी त्याला काय करतो, वेट 400 पिक्सल. ठीक आहे, बघू त्यांनी चेंजेस काही केले का. ठीक आहे, नाही केले. तर आपल्याला वर्किंग कोणतं करायचं आहे. आलो. ठीक आहे, ठीक आहे, हा सेक्शन झाला. ठीक आहे, आता आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, जसं आपला हा सेक्शन रिव्ह्यूचा. ठीक आहे, एक आपल्याला लागणार इमेज लागणार आहे. ठीक आहे, एक नेम आहे, त्याचा टेक्स्ट काय तर लागणार आहे, पॅराग्राफ. ठीक आहे, जस्ट आपल्याला 1 2 3. ठीक आहे, 3. मला 3 याची गरज आहे, 3 फॉर्मची. ठीक आहे, आता हा कोणता सेक्शन आहे आपला. ठीक आहे, वेबसाईट. ठीक आहे, क्लायंट सेज, क्लायंट. ठीक आहे, आलो नाव बार मध्ये. ठीक आहे, आता हा शिक्षणची गरज आम्हाला कॅटेगरी करत आता लिहून देतो. आता हे जे आपलं नाव बार आहे, नाव बार ओपन करतो. ठीक आहे, क्लायंट सेज. ठीक आहे, इथे आपण क्लायंट सेज करतो. ठीक आहे, त्याचं यस स्मॉल आणि सी पण स्मॉल केलं. ठीक आहे, आधी स्लॅश देतो. आता मी काय करतो, युजरचं पण नावावर ओपन करतो. ठीक आहे, युजरचं काय केलं, नावावर ओपन केलं, होम पेज आहे. ठीक आहे, इथं मी स्लॅश देतो आधी. ठीक आहे, इथं पण स्लॅश देतो टाकतो. इथं पण स्टार्टिंगला स्लॅश. युजर्स आलो, ब्राउझरवर रिफ्रेश केला. ठीक आहे, आता होमवर आलो. फोटोग्राफी. हे मी आता चेंजेस करू शकतो. ठीक आहे, जो मला आधी एरर येत होता तो काय करतो, आता गायब झाला. ठीक आहे, पेजेसला आता युजरचं जे नाव आहे त्याचं काय काम नाही मला. ठीक आहे, क्लायंट सेज नावाची URL बनवली, URL मध्ये आलो. ठीक आहे, URL पेस्ट केली. हा जो पाथ आहे टोटल, ठीक आहे, तो काय केला, कॉपी केला आणि जस्ट इथं पेस्ट केला त्याच्या खाली. ठीक आहे, क्लायंट सेज नावाची URL बनवली, ते कॉपी केलं. कंट्रोल V. ठीक आहे,
कमेंट केला त्याला, जी आपल्याला जी गरज नाही लागत ती काय करतो मी रिमूव्ह करून टाकतो. ठीक आहे. क्लायंट सेज नावाचं एक फंक्शन बनवायचं आपल्याला. ठीक आहे. इथं आलो. ठीक आहे, याला कॉपी केलं. ठीक आहे, तो सेक्शन इथे पेस्ट केला. ठीक आहे. इथं काय करतो, ती जी आपली URL आणली होती क्लायंट सी वाली, ती काय केली ना, पेस्ट केली. ठीक आहे. आता क्लायंट सेंड डॉट HTML नावाचं एक पेज बनवतो. ठीक आहे. आता मला याची काही गरज नाही आता. ठीक आहे. रेंडरची पण गरज नाही, रिडायरेक्टची. ओबीजेला तो रिमूव्ह. आलो इथं क्लायंट से डॉट HTML ला कॉपी केलं. त्याची आता फाईल बनवायची एक, ऍडमिन मध्ये आलो. ठीक आहे. एक फाईल बनवतो. ठीक आहे, फाईल बनवली. ठीक आहे. आता हा जो सेक्शन आहे तो पूर्ण कॉपी करून घेतला विनचं काम नाही मला. क्लायंट से वर आलो, इथं पेस्ट केला. ठीक आहे. तिथं जे आपल्याला हेडिंग आहे फीचर्स, इथं काय करतो मी, आवर क्लायंट सेज. ठीक आहे, पेस्ट केला. त्यांची इमेज घेतली. ठीक आहे. इथं घेतो आपले जे टायटल नेम घेतला क्लायंट. क्लायंट नेम. ठीक आहे. आता याची गरज नाहीये मला. ठीक आहे, याची पण गरज नाही. व्हिडिओ सेक्शन काय केले, रिमूव्ह केले. टाईप डिटेल, टायटलच्या जागेवर डिटेल करतो. क्लायंट डिटेल, क्लायंट डिटेल्स. टायटलच्या जागेवर क्लायंट डिटेल्स. मला याची गरज नाही आहे. ठीक आहे. क्लायंट नेम. ठीक आहे. क्लायंट नेम. ठीक आहे. आणि त्यांची जी इमेज असेल ती, ठीक आहे, आणि मी काय करतो, सेव्ह करतो. ठीक आहे. ऍक्शन दिला. ठीक आहे. इथं त्यांचं नेम. ठीक आहे. प्राइसची गरज नाही मला. ठीक आहे. इथं करतो डिटेल्स. डिटेल्स आणि इमेज. ठीक आहे. इथे दोन सेक्शन येतात. ठीक आहे, करतो रिमूव्ह करतो. ठीक आहे. इमेज ॲज इट क्लायंट नेमला कॉपी केलं. ठीक आहे. आलो खाली, इथं क्लायंट आधी कोण आहे, नेम आहे, इथं पेस्ट केलं क्लायंट नेम. ठीक आहे. नंतर क्लायंट डिटेल्सला कॉपी केलं. ठीक आहे. तर क्लायंट जागा पेस्ट केला. ठीक आहे. हा झाला माझा फॉर्म पण क्रिएट. ठीक आहे. टेबल पण क्रिएट झाला. त्याला काय करायचे, ठीक आहे. आता मी काय करतो, सेव्ह क्लायंट नावाची URL बनवतो. काय बनतो, सेव्ह क्लायंट नावाची सेव्ह क्लायंट. ठीक आहे. सेव्ह क्लायंट नावाची URL बनवली. ठीक आहे. ठीक आहे. पण ठीक आहे, काय नाव होतं, फीडबॅक ना. ठीक आहे. फीडबॅक, सेव्ह फीडबॅक घेतला. ठीक आहे. समाधान. सांग आता पुढं काय काय घ्यायचं, सांग आता. ठीक आहे, पुढं काय घ्यायचं. तर
सेव्ह क्लायंट्स नावाची URL बनवली. ठीक आहे, त्याला कॉपी केलं. ठीक आहे, फाईल सेव्ह केली. आता ठीक आहे, URL बनवतो त्याची. ठीक आहे, सबमिट आउट केलं. ठीक आहे, आता आलो व्ह्यूज मध्ये, त्याचा फंक्शन बनवायचा. ठीक, फंक्शन पण बनवून घेतला. ठीक, आता तो डेटा मला काय करायचा आहे, सेव्ह करायचा आहे. ठीक आहे, ह्याला कमेंट आउट केला. ठीक आहे, आता जस्ट ठीक आहे, HTTP रिस्पॉन्स काढून टाकतो. सेव्ह क्लायंट वर डायरेक्ट रिडायरेक्ट करून देतो त्याला. डेटा सेव्ह केला की तू कुठं जा, रिडायरेक्ट क्लायंटच्या पेजवर, क्लायंट सेच्या पेजवर डायरेक्ट. ठीक आहे, आता इथं जर बघायला भेटेल. ठीक आहे, मला ठीक आहे, ही पण नाही आहे, जस्ट 3 फील्ड येतात. ठीक आहे, आलो आता क्लायंट मध्ये. ठीक आहे, त्यांचे जे नेम्स आहेत त्यांचे जे व्हॅल्यू जाणार आहेत. ठीक आहे, बॅकएंडला जे नेम्स मधून जे व्हॅल्यू जाणार आहेत. ठीक आहे, त्याला जातो, मॉडेल बनवतो, मॉडेल मध्ये स्टोअर करून ठेवतो. मॉडेल बनवतो क्लास क्लायंट क्लायंट से क्लायंट से मॉडेल, असा मॉडेल बनवला. ठीक आहे, त्याच्यामध्ये त्याला मॉडेल्स डॉट मॉडेल. ठीक आहे, जेवढे पण आपले येणार येतात. ठीक आहे, इक्वल्स मॉडेल डॉट. ठीक आहे, आता इमेज साठी कोणती, जस्ट इमेज साठी जी फील्ड आहे आपली. ठीक आहे, कोणती फील्ड आहे, इमेज फील्ड. क्लायंट नेम आपल्याला कॅर फील्ड घेतले नेम साठी. ठीक आहे, आणि डिटेल साठी टेक्स्ट फील्ड घेतो. ठीक आहे, टेक्स्ट फील्ड. ठीक आहे, त्याला लिमिट सेट नसतं. ठीक आहे, अनलिमिटेड. डेटा केला सेव्ह. आता हा जो डेटा आहे, ठीक आहे, कॉपी केला, URLs मध्ये आलो. डेटा पेस्ट केला. ठीक आहे, डेटा केला 7 रिडायरेक्ट करून दिला क्लायंट सेच्या पेजवर. ठीक आहे, आणि तो डेटा काय करतो मी, ऑब्जेक्ट पास करून मी डेटा टेबल मध्ये प्रिंट करण्यासाठी देतो. ठीक आहे, ठीक आहे, ऑब्जेक्ट मध्ये पास करून दिला कोमा OBJ. ठीक आहे, आता जे आपण मॉडेल बनवलं होतं, मॉडेलचं नाव काय आपलं, क्लायंट से मॉडेल. ठीक आहे, URLs मध्ये आलो. ठीक आहे, आपलं कोणतं आहे, क्लायंट से मॉडेल केलं. ठीक आहे, विन मॉडेल क्लायंट से मॉडेल करणार आपलं, त्याच्यातून डेटा येणार आहे आपल्याला. ठीक आहे, ते इमेज आले फाइल्स मध्ये. ठीक आहे, क्लायंट नेम पोस्ट मध्ये आलं, डिटेल पण कशामध्ये आलं, पोस्ट मध्ये आलं. ठीक आहे, ऑब्जेक्ट पास करून दिला. ठीक आहे, आता जो डेटा जाणार आहे आपला क्लायंट से पेज, क्लायंट से डॉट HTML च्या पेजला. ठीक आहे, तो कशामध्ये जाणार आहे आपला, क्लायंट्स मध्ये येणार आहे. मग तिथून तू काय केला, फॉर लूप फिरवला. ठीक आहे, ऍक्शन दिला त्याला, क्लायंट नेम क्लायंट दिला आणि इमेज. ठीक आहे, टेबल मध्ये त्याला काय केलं, प्रिंट करून दिला. ठीक आहे, आलो ब्राउझर वर. ठीक आहे, जस्ट ऍडमिनच्या पेजवर आलो. ठीक आहे, तर ठीक आहे, ठीक आहे, क्लायंट से पेज आलो. ठीक आहे, तर ठीक आहे, आता मला एरर दिला. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं, कंट्रोल सी CMD स्टॉप केली. ठीक आहे, त्याला मेक मायग्रेशन मायग्रेट करून घ्या. py manager डॉट py मेक मायग्रेशन. ठीक आहे, ठीक आहे, क्रिएट मॉडेल आपला क्लायंट से मॉडेल क्रिएट झाला. ठीक आहे, त्याला मायग्रेट करून घ्या. मायग्रेशन झालं, मायग्रेट केलं, एंटर केलं. प्रोग्राम परत सर्व्हर काय केलं, परत स्टार्ट करून दिला. ठीक आहे, आलो रिफ्रेश केला. ठीक आहे, एरर गेला माझा. ठीक आहे, एक इमेज घेतो. ठीक आहे, ठीक आहे, क्लायंट टेम सार्थक.
ठीक आहे. आता इथं आपल्याला टाईप कोणता भेटलाय, इनपुट टाईप भेटलाय. ठीक आहे, नंबर भेटलाय, त्याला चेंज करावं लागणार आपल्या क्लायंट मध्ये आलो. ठीक आहे, आपल्या इथे टाईप कोणता आहे, ठीक आहे नंबर आहे. इथं त्याला टेक्स्ट करा, टेक्स्ट केलं, इथं पण टेक्स्ट आहे. ठीक आहे, आलो रिफ्रेश केला. ठीक आहे, इमेज सिलेक्ट केली. ठीक आहे, क्लायंटला नाव दिलं ते RTH सार्थक. ठीक आहे, आणि त्याची डिटेल जी असेल ठीक आहे, डिटेल ते काय केलं, डिटेल केलं, सेव्ह केला. ठीक आहे, डेटा माझा सेव्ह झाला, टेबल मध्ये पण काय झाला, प्रिंट झाला. आता हा जो डेटा आहे सेव्ह झालेला तुम्हाला कुठून येत आहे, फ्रंट एंडला. ठीक आहे, आता मला व्ह्यूची गरज पडणार आहे. ठीक आहे, व्ह्यू झालं मध्ये आलो. ठीक आहे, आता आपलं कोणत्या पेजवर आहे, कॅटेगरीच्या पेजवर. ठीक आहे, चेक करू याची. इधर डेटा पेस्ट केला. ठीक आहे, तो जो डेटा आहे ठीक आहे ओबीजे मध्ये पास करून देतो. ठीक, ऑब्जेक्ट मध्ये पास करून दिला. ठीक आहे, ऑब्जेक्ट पण पास करून दिला. आता आलो हे आपलं कॅटेगरी डॉट एच टी एम एलच्या पेजवर. ठीक आहे, तो सेक्शन फाइंड करा, स्क्रोल करून त्याला आता क्लायंट सेल्स. ठीक आहे, इथं इमेज दिसणार आहे, त्याचं नाव दिसणार आहे. ठीक आहे, ठीक, हा जो कोलेट आहे. ठीक आहे, लास्टला कोल ट्रेन आहे. ठीक आहे, हा सेक्शन नाही पाहिजे मला. ठीक आहे, ठीक आहे, हा जो आयटमचा सेक्शन आहे. ठीक आहे, हा त्याला काय केलं, ड्रॉप डाऊन केलं. ठीक आहे, आपल्या परत एक आयटम सेक्शन भेटला, परत अजून एक भेटला, अजून एक भेटला. मला फक्त एक सिंगल पार्ट लागतोय. मला काय लागतोय, फक्त एक सिंगल लागतोय. बाकीचे काय करतो मी, कमेंट करून देतो. ठीक आहे, तो ओपन केला. ठीक आहे, हा जो सेक्शन आहे इथं फॉरलूप स्टार्ट करून देतो. फॉर आय इन जेवढा आपल्या क्लायंट्स मध्ये डेटा आलेला आहे. ठीक आहे, तो जो फॉर आहे तो काय करतो, एंड करून टाकतो. एन टी एंड फॉर. ठीक आहे, आलो क्लायंट सेजच्या पेजवर. ठीक आहे, आपला डेटा कशामध्ये आलेला आहे इथं, क्लायंट नेम मध्ये. तिचा नेम आहे क्लायंट नेम, तो डेटा काय करतो मी इथं जी थॉमस विल्सन आहे तर पेस्ट करतो. ठीक आहे, आता त्याचा जो पी टॅग पॅराग्राफ टॅग आहे पी टॅग स्टार्ट करून पी टॅगचा यूज केला. ठीक आहे, नॉट क्लायंट सेजच्या जागा जे आपण त्याच्या डिटेल्स येतात. ठीक आहे, कॉपी केलं. ठीक आहे, पेस्ट केला. आता त्याची जी इमेज आहे ठीक आहे, इमेज मध्ये त्याला कॉपी केलं. ठीक आहे, इथं आलो. ठीक आहे, आणि इमेज मध्ये त्याची जी इमेज राहील ती पेस्ट करून दिली. ठीक आहे, ठीक आहे, आलो ब्राउझरला रिफ्रेश केलं. ठीक आहे, आले माझं सार्थक नाव, थोडंफार डिटेल्स पण आले. ठीक आहे, ठीक आहे, हा वाला. ठीक आहे, लोगोच. ठीक आहे, आलो. ठीक आहे, आता ठीक आहे, तर काय काम नाही मला, कॅटेगरी ठीक आहे लागणार आहे. ठीक आहे, इथं आलो. ठीक आहे, मॉडेल पण ठीक आहे लागणार आहे. आता नाव बार. ठीक आहे, जस्ट कॉपी केलं. ठीक आहे, तर जस्ट लोगो घेतो. लोगो घेतो, लोगोच. ठीक आहे, लोगो. ठीक आहे, सेक्शन घेतला, त्याची URL बनवली. ठीक आहे, सेव्ह केला. ठीक आहे, URLs मध्ये आलो. ठीक आहे, कॉपी केलं त्याला, जस्ट पेस्ट केलं. ठीक आहे, कमेंट केला. तो की आपला लोगो होता पेस्ट करून दिला. पण पेस्ट करून दिला.
आता लोगोचं जे मला काय बनायचं फंक्शन बनवायचं आहे, ठीक आहे. क्लायंट स्टार्ट करून देतो, त्याचा एंड पण करून टाकतो तुझा आवर क्लायंट सेज. हा जो सेक्शन आहे टोटल कॉपी केला, जस्ट पेस्ट केला, ठीक आहे. इथे जे आपलं नेम आहे, ठीक आहे, इथं लोगो करतो, ठीक आहे. आता लोगो डॉट एचटीएमएल मला पेज बनावं लागणार आहे, ठीक आहे. कॉपी केलं याला, ऍड इन मध्ये आलो, इथं न्यू फाईल बनवली लोगो डॉट एचटीएमएल ची, ठीक आहे. आता कॅटेगरी ओपन केलं, ठीक आहे, किंवा ठीक आहे भैया हायलाइट्स, ठीक आहे. हायलाइट्स पेज ओपन केला, याला कॉपी केलं टोटल, ठीक आहे. हायलाइट्सला कट केलं, लोगोज मध्ये आलो, डेटा काय केला, पेस्ट केला, डेटा काय केला, पेस्ट केला, ठीक आहे. आता मला इथं काय लागणार आहे, फक्त एक फील्ड लागणार, बाकीचे काय करणार तू रिमूव्ह करून टाकतो. जे हा जो पार्ट आहे, ठीक आहे, हा पार्ट काय करतो रिमूव्ह करून टाकतो, ठीक आहे. हा पण टायटल पण लागणार नाही आहे मला, ठीक आहे. जस्ट एक इमेजचा जो सेक्शन आहे तो लागणार आहे, याला कोल 12 केलं, ठीक आहे. जस्ट लोगो करतो इथं, लोगो, ठीक आहे, लोगो इमेज, ठीक आहे. कोल 12 केलं, प्रायमरी बटन सेव्ह केलं, त्याला डिटेल्स मध्ये माझ्याकडं, ठीक आहे, इतकं नाही आहे माझ्याकडे की इमेज दाखवायची, ठीक आहे. हा पण सेक्शन काय करू रिमूव्ह करून टाकतो, ठीक आहे. मला फक्त एक इमेज दाखवायची, ठीक आहे. कोणती आपली इमेज आहे, कशामध्ये येणार आहे, लोगो मध्ये, ठीक आहे. तर सेव्ह लोगो नावाची एक URL बनवली, ठीक आहे. URL मध्ये आलो, ठीक आहे, URL बनवली, ठीक आहे. व्ह्यूज मध्ये आलो, ठीक आहे. हा जो सेक्शन आहे, आता हा सेक्शन मला लागत नाही, पाहिला ते एक लागतो. क्लायंटच्या जागेवर जस्ट लोगो करतो, ठीक आहे. लोगो तिथं पण ती सेज आहे, ठीक आहे. कॉपी केलेला लोगो डॉट एचटीएमएल आलो तिच्या. आता मला जो डेटा येणार आहे, ठीक आहे, लोगो मधून येणार आहे, ठीक आहे, तो पण डेटा मी टेबल मध्ये काय केला प्रिंट करून दिला, ठीक आहे. तर जर लोगो केला, ठीक आहे. आता याचं काम माझं कम्प्लीट झालं, ठीक आहे. व्ह्यूचं पण आता मला काय करायचे, मॉडेल बनवायचा, ठीक आहे. मॉडेल मध्ये आलो, ठीक आहे, एक मॉडेल बनवून घेतलं लगेच, क्लास लोगो मॉडेल, बाकीचं सेम ॲज इट इज कॉपी करतो मी, कॉपी केलं, ठीक आहे, पेस्ट केला. आता जे आपलं नेम येणार आहे, ठीक आहे, जे डेटा येणार आहे तो कशात येणार आहे, आपला डेटा सेव्ह केल्यानंतर लोगो इमेज मध्ये, तो डेटा मॉडेल मध्ये रजिस्टर करतो, आलो इथं, ठीक आहे, रजिस्टर केला, ठीक आहे. व्ह्यूज मध्ये आलो, इथं पण तो डेटा काय करतो सेव्ह करून घेतला, ठीक आहे. मॉडेल मधून डेटा काय केला सेव्ह केला, तो डेटा काय केला टेबल मध्ये प्रिंट करून दिला, ठीक आहे. आता मी काय करतो, याला मेक मायग्रेशन मायग्रेट करून बघतो, त्याला ट्राय करून रिफ्रेश केलं, ठीक आहे. ऍडमिन वर आलो, ठीक आहे, रिफ्रेश केलं, ठीक आहे. इथं आलो लोगो, ठीक आहे, लोगोचा, ठीक आहे. तर मला फक्त मेक मायग्रेशन आणि मायग्रेट राहिलेलं आहे, ठीक आहे. आलो,
मेक मायग्रेशन, ठीक आहे, मायग्रेट आणि रन सर्व्हर. मायग्रेशन परत झालं, ठीक आहे, रन सर्व्हर केलं. ते आलो ब्राउझरवर, रिफ्रेश केला, ठीक आहे. इथं मी काय करतो, एक लोगो घेतो, ठीक आहे. प्राईम मध्ये आलो, ए बी लोगो, पण डेटा काय केला, सेव्ह केला, ठीक आहे. सेव्ह झाला माझा तसा तो डेटा, ठीक आहे. तो लिस्टच्या वर आला, ठीक आहे. थोडा चेंजेस करणार आहे त्याला, लोगो डॉट एस्टिमेट मध्ये आलो, ठीक आहे. एडिट या, ठीक आहे. लोगो इमेज, इथे जस्ट यस करतो, ठीक आहे. तिथून जो डेटा येणार आहे तो व्ह्यू पण यस पास करून देतो, ठीक आहे. रिफ्रेश केलं, ते इथे पण एस पास केला, जस्ट डेटा तो सेव्ह झाला. कॉपी करा, पेस्ट केला, कॉपी करतो, टीडी स्टार्ट करतो, परत टीडीचा एंड, ठीक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला इमेज टॅग घ्यायचा, आय एम ची टॅग घेतला, ठीक आहे. SRC, त्याच्यामध्ये काय येणार आपला इमेजची पात येणार आहे स्लॅश, ठीक आहे. आता इमेज कशात येणार आहे आपली, लोगो इमेज मध्ये, ठीक आहे. आय मधून इमेजला घेतला, आय डॉट लोगो इमेज, ठीक आहे. रिफ्रेश केला, ठीक आहे. आली माझी इमेज, ठीक आहे. त्याला विड्थ देतो 100 पिक्सल, ठीक आहे. आली. आता ही जी इमेज आहे ती मी काय करतो, फ्रंट एंडला नेतो, ठीक आहे. आता तो जो डेटा आहे तो कशातून जाणार आहे आपला, लोगोज मधून, कोणत्या पेजवर, आता इथे जस्ट URL ओपन केली, व्ह्यूज, ते व्ह्यूज ओपन करतो, कोणत्या पेजवर डेटा मला ट्रान्सफर करायचा आहे, कॅटेगरीजच्या, ठीक आहे. पास करून देतो कॉमा, ठीक आहे. और डेटा आला, ठीक आहे. कॅटेगरीचं पेज ओपन केलं, हा जो सेक्शन आहे इथे मी फॉर लूप काय करतो, स्टार्ट करून देतो, फॉर आय इन लोगोज, ठीक आहे. आणि त्याचा एंड करून टाकतो, एंड फॉर, ठीक आहे. आता जे बाकीचे सेक्शन लागत नाही तर त्यांना करतो रिमूव्ह, जस्ट कमेंट करून देतो त्यांना, सेक्शन कमेंट करून दिला, हा एक सेक्शन आहे त्याच्यामध्ये कमेंट केला, सेव्ह केला, आलो रिफ्रेश केला, ठीक आहे. जस्ट इमेज नाही आले, एक इमेज आली, इमेजेस नाही आले, ठीक आहे. कारण डेटा मी पासच नाही केला, लोगो मध्ये आलो, ठीक आहे. आपली इमेज घेतली, ठीक आहे. कॅटेगरी डॉट एचटीएमएल पेजवर आलो, त्याने ती इमेज काय केली,
तो पाहत होता आपला इमेजचा, तो काय करायचा पेस्ट केला. ठीक आहे, आलो रिफ्रेश केलं आणि माझी इमेज. ठीक आहे. ठीक आहे, आता आलो कॉन्टॅक्ट युजर्सच्या पेजवर. आता आपण त्याच्याला हा सेक्शन बघू. ठीक आहे, आणि हा एक बघू, 2 सेक्शन द्या आणि आपला प्रोजेक्ट कम्प्लीट होऊन जाईल. आणि हा तुम्ही करा. ठीक आहे.